केली आणि मास्टरांना कळालं नाही. मग एखादा वाटतं अरे मी कॉपी केली आणि मला 100 पैकी 100 पडले, छान वाटतं की नाही? पण मनामध्ये खंत राहते की नाही की ती माझी बुद्धी नव्हती, मी पुस्तकात पाहून किंवा बाजूच्या मुलाकडे पाहून मी लिहिलं, हे कळतं की आपल्याला? आधी सेल्फ सॅटिस्फाईड की नाही? मी माझ्या ज्ञानावरती मी 100 कमवले आहे का विज्ञान? नाही, आपल्याला मनातून कळतं. पण असं समजा आपण मेलो तर मेल्यानंतर पनिश कोण करणार आहे आपल्याला? असं काही आहे का? कोण करतं? समजा चोरी केली, 100 रुपये ठेवले होते, पटकन अशी घेतली आणि खिशात ठेवले आणि नंतर जेव्हा म्हणायचं तेव्हा मी मेले. मग देवाकडे समजा मला नाही गरज, तर आपल्याला विचार येऊ शकतो की प्रमाण कोण सांगणार हो देवाला? मी पैसे काढले तर कुणीच पाहिले नाही, असं होतं की नाही? सांगा, कोण सांगतं? पृथ्वी, सूर्य, चंद्र, हवा, हे आपण काय ऐकली? ही देवता आहे. त्यांचं शरीर आपल्याला दिसत नसेल, पण ते सगळे आपल्या पापाचे आणि आपल्या पुण्याचे ते साक्षी आहेत. म्हणून एखादा व्यक्ती जर चांगला वागत असेल ना, तर समजा लोकांनी तुम्हाला वाईट म्हणतं, चांगला वागला तरी आपल्याला वाटलं अरे एवढं चांगलं वागून मला समाज वाईट का म्हणतो? हरकत नाही, पण देवाला कळतं, कारण देव स्वतः पाहतात. कारण देव कुठे असतो सांगा मला? कुठे असतो? मला कधी दिसला नाही बघ. पण फक्त आकाशात असतो का? फक्त मंदिरात असतो का? कुठे असतो? मनात. अजून? व्हेरी गुड. आपल्या कर्मामध्ये देव असतो, आपल्या आचरणामध्ये देव असतो, या संपूर्ण सृष्टीमध्ये भगवंत असतो, पण आपल्याला दिसत नाही. म्हणून काय म्हणतात? सहस्रशी रेखा. अरे देवाला एक तोंड नाही, देवाला 1000 तोंड आहेत. देवाला एक हात नाही, 1000 हात आहेत. आपण डाऊट करतो की बाबा समजा मी कमवलं नाही तर मला अन्न पाणी कोण देणार, असं आपल्याला वाटतं. पण विचार करा, अनेक अशा दगडांमध्ये किडे असतात, त्यांना अन्न पाणी कोण देतं? कोण देतं? असे अनेक प्राणी कमवतात का हो? बॅग घेऊन जातात कमवण्यासाठी? नाही. पण प्रत्येक प्राणी कधीच भुका राहत नाही. प्रत्येकाला त्याच्या अन्न आणि पाण्याची सोय केली आहे. कुणी केली आहे? तर त्या परमात्म्याने केली आहे. आणि असं कधीच समजू नका की मी पाप करेल, पुण्य करेल, मागं असं लपून काहीतरी चूक थांबलं आणि कुणाला कळणार नाही. कळतं. साक्षी देणारे कोण? तर जी संपूर्ण सृष्टी आहे त्याच्यामध्ये अनेक देवी देवता असतात, ते आपले साक्षी असतात. आणि लहानपणी मला आई सांगायची, जे मी शास्त्रात नंतर वाचलं, की बाळा चूक काम कधी करायचं नाही. आपल्या इथं 2 चित्रगुप्त असतात, हे 2 माणसं. काय असतात? चित्रगुप्त. त्याचा अर्थ काय आहे? चित्र म्हणजे काय? पिक्चर, हो की नाही? एखादं चित्र. गुप्त म्हणजे हो की नाही? गुप्त जे असतं ते. तर एखादा समजा माझ्या मनात एखादा मुलीबद्दल आलं की ही माझ्यापेक्षा पुढं झाली आहे, खूप ईर्ष्या झाली, पण बाहेर मी खूप छान छान बोलते आणि मनामध्ये असं वाटलं या वेळेस या मुलीला फील होऊन जावं, आणि बाहेर मी खूप छान बोलते, पण मनामध्ये वेळ भावना आली की नाही? वाटलं या मुलीला फेल व्हावं, याला कमी मार्क पडावे, असं काहीतरी वाटलं मला, किंवा याला मास्टरांना मारावं असं वाटलं. तर माझ्या मनातली भावना कोण पकडतोय? हा कॅमेरा ना फक्त इथं एवढंच काढू शकतो, पण चित्रगुप्तामध्ये जो कॅमेरा असतो ना, तो सर्वत्र आणि सर्व काळ फिरत असतो. रात्री, सकाळी, दुपारी, बाथरूममध्ये, घरामध्ये, बाहेर, देशामध्ये, परदेशामध्ये, कुठेही जरी गेलात ना माणसाला, तर त्याचे मनामध्ये गुप्त चित्र काय चाललेले असतात. मनामध्ये जर पाप करत असेल, पुण्य करत असेल, तर त्याचे चित्र काढतो आणि मेल्यानंतर ज्यावेळेस आपण भगवंताकडे जातो त्यावेळेस ते चित्र दाखवले जातात. देवा हा खोटं बोलला, याने कॉपी केली होती परीक्षेमध्ये, आणि माणूस काय म्हणतो? सर नाही केली प्रूफ. मग तोंड चूप होतं की नाही सांग? आणि एखाद्याला समजा आपल्या मनात म्हणलं अरे मरून जातो मेलेला बरा, तर माणसाला इतकं वाईट वाटतं ना, अरे मला मरून जावं लागतो, मी मरावं. कारण मरण हे मला आवडतं का? सगळ्यांना काय वाटतं? किती जगावं? 20 वर्ष, 30 वर्ष, 60 वर्ष,
वाटतं ना असं? पण माणूस मरतो की नाही? म्हणजे आपली इच्छा नसताना सुद्धा माणसाला मृत्यू येते आणि इच्छा नसताना सुद्धा आपल्याला आपले भोग भोगावे लागतात. म्हणून तुम्ही मरो म्हणो किंवा जिवंत राहो काही फरक पडू नये आणि घरात बदल कुणाला पडत नाही. आपल्यासारखी साधारण माणसं मिली तर लोक रडतात, हो की नाही? पण काल काव्याला माझं दर्शन झालं देव स्वामींचं. ते मेल्यानंतर त्यांची पुण्यतिथीला आज सुद्धा उत्सव करतात लोक. म्हणजे ते मेले ते चांगलं झालं का? चांगलं झालं का? तर ते मेले म्हणजे काय झालं? त्यांना कळालं आपल्याला कळालं नाही, एवढंच बदल आहे. ते काय म्हणाले, मला आता वस्त्र बदलायची आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की या आत्म्याला तुम्ही मारू शकत नाही. नैनं चिंतन शस्त्राणी नैनं दंती पावकहा. अरे या शरीराला आपण मारू शकतो, कापलं हात तुटला, पण आपल्या आत्म्याला आपण मारू शकता का? नाही. कारण आत्मस्वरूप सदैव राहणार आहे. मरण म्हणजे काय? ज्याप्रमाणे एखादा किडा एका पानावरून असा दुसऱ्या पानावरती जातो, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण हे कपडे बदलून दुसरे घालतो, त्याचप्रमाणे दुसरा जन्म म्हणजे काय? हे शरीर सोडलं आणि दुसरं नवीन शरीर घेतलं, मेलो आणि काय झालं? पुन्हा लहान झालं. म्हणून तुकाराम महाराज असे संत ज्यावेळेस म्हणून जातात ना, तर त्यांच्या जन्माचा आपण उत्सव करत नाही, पण त्यांच्या मृत्यूच्या दिवशी आपण पुण्यतिथी साजरी करतो का? तर त्यांनी शरीर बदललं, ते भगवंताकडे गेले आणि किती आनंदाने गेले. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमच्या रामनाम घ्यावा. आणि आपण मरताना हाय हाय करतो, रडतो, घाबरतो, म्हणून भीती वाटते का? तर आपण आपल्या जीवनामध्ये पाप केलेलं असतं. कधी चोरी केलेली असते, कधी वाईट वागलेलो असतो, कधी कॉपी केलेली असते, बाहेरून कोण तरी बोलत, मनातून कधी कुणाचा द्वेष केलेला असतो. असे वाईट वागल्यामुळे माणसाला भीती वाटते. त्याच माणसाला भीती वाटते की बाबा आता मी गेलो तर काय होईल? भगवंताकडे गेल्यावर न्याय होतो आणि तिथं माझं खरं खोटं होईल, मला शिक्षा होईल. म्हणून माणसाला मृत्यूची भीती वाटते, पण एखादा देव माणसाला मृत्यूची भीती नाही वाटत, कारण तो सदैव चांगला वागलेला असतो. म्हणून चांगलं वागा, मग मृत्यूची सुद्धा भीती वाटणार नाही आपल्याला. आणि आपण सुद्धा संतांसारखे शरीर त्यागू आणि आपण आपलं सुद्धा शरीर त्यागल्यानंतर लोक त्या दिवशी उत्सव करतील, पुण्यतिथी साजरी करतील. असंच चारित्र्याची आपण निर्मिती कराल. तर त्यासाठी आदर्श कोण आहे? तर साक्षात भगवान आहे. म्हणून संपूर्ण शास्त्रांनी काय सांगितलं? सर्व शास्त्रांचा सार रामायण भागवत असेल तर त्या शास्त्रांचा सार काय आहे? तर भगवंताचं नाव. कारण कथा ऐकायची असेल, टीव्ही समोर बसावं लागेल, सीडी लावून, लॅपटॉप समोर कथेसाठी जावं लागेल. पण नाव किती सोपे हो. घरी स्नान करता करता राम 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 गंगे जमुने जय गोदावरी सरस्वती करतो की नाही? घरी पूजा करताना, दुसरं होमवर्क करताना राम राम म्हणू शकतो की नाही? किती सोपं नाव आहे. मग नाव घेण्यामध्ये संकोच का? नाव घेणं हे पुण्य आहे आणि जो पुण्य करतो त्याला शक्ती मिळते. म्हणून नाव घेण्यासाठी संकोच करू नका. घ्यायचं का नाव? दत्तराज महाराज जय जय राज महाराज.
अस्तु. रामचरितमानस, रामायण काय सांगत तर उत्तम चारित्र्याची निर्मिती सांगण्यासाठी साक्षात भगवान श्रीराम अवतरित झाले. अवतरण म्हणजे काय? भगवंताचा अवतार म्हणजे काय? मला पण खूप गरमी होती पण मी बसते ना. अवतार म्हणजे काय? भगवान अवतार घेतो काढतो की नाही? म्हणजे काय? भगवंताचे अनेक अवतार झाले. राम, कृष्ण, सनत कुमार, नारद, नरसिंह झाले की नाही? मग अवतार झाले म्हणजे काय? अजून अजून ते मला काय वाटलं की देव नव्हता. जसं प्रल्हादाचा जो नरसिंह आला तर तिथे देव नव्हता आणि जिथं नव्हता तिथं देव प्रकट झाला असं आहे का? देव कुठे आहे? देव सर्वत्र आहे. देवाचा अवतार म्हणजे काय सांगू का? एक अर्थ सांगते. अवतरणिका म्हणजे संस्कृतामध्ये शिडी. शिडी म्हणतो की आपण असं खालून वर चढण्यासाठी पायऱ्या असतात त्याला संस्कृतामध्ये आपण काय शब्द वापरतो? अवतरणिका. ठीक आहे. तर अवतरणिका म्हणजे कशाला वापरतो आपण? खालून वर जाण्यासाठी आणि वरून खाली उतरण्यासाठी. हो की नाही? तर सगळ्या लोकांनी म्हटलं देवा देवा तुम्ही अवतार घ्या, तुमचं दर्शन द्या. तर समजा सगळ्यांना देवाचं दर्शन करायचंय तर एक एक करत शिडी आपण चढत वर गेलो तर किती युग लागेल? खूप वेळ लागेल ना. मग सगळे म्हणजे देवा आम्ही सगळे येण्यापेक्षा ना एक सोपं काम सांगतो म्हणे, तूच खाली ये. हे किती छान आहे ना. इतक्या लोकांनी वर जाण्यापेक्षा एका देवाने खाली आला जमेल ना. मग तू तर परमात्मा आहे ना, सर्वांचा ईश्वर इतका मोठा आणि त्यानं जर अहंकार केला की मी कशाला येऊ तुम्ही वर या तर आपलं काय झालं असतं? आपल्याला कधी देव म्हणजे काय कळालं नसतं. देवाचा अवतार म्हणजे काय कळालं नसतं. म्हणून देव हा फक्त सर्वशक्तिमान नाही. देव हा सगळी शक्ती असून सुद्धा खूप कृपाळू आहे. अजून एखादा अर्थ सांगायचा म्हणजे कसं? एखादा गावातला व्यक्ती खूप श्रीमंत, इतका श्रीमंत की काय सांगावं. घरी रोज तुपामध्येच प्रत्येकाने बनला जातो. खूप श्रीमंत पण इतका कृपण समजा की तो कुणाला एकही रुपये देत नाही, कुणाची मदत करत नाही, चुकून खिशातून एक रुपया निघत नाही. तर काय उपयोग त्याच्या शक्तीचा? आपण काय ऐकलं? धन सुद्धा शक्ती आहे ना. मग खूप धनवान पण त्याच्या संपत्तीचा कुणाला उपयोगच नाही तर काय उपयोग? काही उपयोग नाही. पण एखादा सत्ताधीश आहे, त्याच्याकडे सत्ता आहे, समजा कुठला मंत्री आहे, काही पदवीधर आहे, पण तो कधी कुणासाठी काम करत नाही. आपण सांगितलं अहो आमच्याकडे रस्ते चांगले नाही, रस्ते चांगले करा, ऍक्सिडेंट होतात, खड्डे आहेत, आपण असं काही सांगितलं आणि तो म्हणतो हो करू 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 आणि तो करत नाही. मग त्याचा काही उपयोग आहे का? नाही. तर परमात्मामध्ये सगळ्या शक्ती आहेत आणि तो अहंकारी नाही, तो दयाळू आहे. म्हणून काय म्हणतात? एखाद्याला फक्त दुसरी शक्ती असते तर नाही, त्या शक्तीसोबत त्याच्यासोबत दया सुद्धा असायला हवी, तरच ती शक्ती समाजाचं कल्याण करू शकते. हो की नाही? आणि परमात्मा इतका सर्वशक्तिमान असून तो खूप दयाळू आहे म्हणून तो आपल्यासाठी अवतार घेतो. आणि उद्धवाला एखादी बोलतात भगवान सांगतात श्रीकृष्ण, उद्धव अरे माझं काही रूप नव्हतं म्हणे, मी निर्गुण म्हणजे ज्याला काहीच रूप नाही. आपण जसं काय ऐकलं नुसतं मातीचा गोळा, पण त्याला आकार दिल्यावर ते झालं की नाही? एखादी मुलगी एखादा मुलगा आकार दिला, मग देवाला कुठला आकार द्यायचा? तर भगवंतांनी भक्तांनी स्तुती केली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असं जेव्हा स्तुती केली देवा तू या रूपामध्ये ये, तू कृष्णासारखा ये, तर देव कृष्णासारखा आला. भक्तांनी ज्यावेळी स्तुती केली प्रल्हादाच्या उद्धारासाठी भगवान कसे आले? प्रत्येकाला वाटतं की सुंदर दिसावं, मग देवाला वाटत नसेल का? पण आता काय करावं? प्रल्हादाला दर्शन पण द्यायचं आहे आणि प्रल्हादाचा उद्धार करायचा आहे आणि
अवतार म्हणजे काय? परमात्मा आपल्या स्थितीतून, म्हणजे जी उच्च स्थिती खूप वर आहे, तो सर्वांसाठी सुलभ नाही, पण तो आपल्यासाठी सुलभ झाला, याचा अर्थ तो आपल्या स्थितीतून खाली येऊन आपल्याला प्रेम करतो. दुसरा एक अर्थ समजून सांगते पहा. आता एखादा समजा आपले वडील आहेत, बाहेर मास्टर एकदम कडक, अभ्यास केला की नाही केला बाहेर उभे राहा, असे कडक मास्टर किंवा कडक मॅडम, किंवा आपले वडील समजा पोलीस आहेत, कुठले पदवीधर, बाहेर एकदम कडक माणूस सिंहासारखा, पण घरी आला ना अगं माझे पिल्लू कुठे आहे अशी बोलतो. बाहेर किती छान बोलतो, काय चाललंय, स्पष्ट शब्द. घरी आला की बाळासमोर अगं माझे पिल्लू काय करते शोना, तिला बोलता येत नाही का आपल्याला, काय करतो म्हणतात, मी काय म्हणतो, काय म्हणतो, का करते तू माझे बाळ म्हणतो की नाही का, तर आपलं बाळ माझं बाळ ना, तो लाड करतो त्या बाळाचा. आणि इतका मोठा माणूस जो कुणासमोर वागत नाही, पण घरी आपल्या बाळासमोर आला ना तर म्हणतो चल मी घोडा होतो आणि तू माझ्या पाठीवर बस, होतो की नाही वडील असा. तर वडिलांची शक्ती कमी झाली का हो? वडील तो पोलीस किंवा अधिकारी नाही का, त्याची शक्ती कमी झाली का? नाही, तो शक्तिमान आहे, तो खूप बलवान आहे, पण ज्यावेळेस आपल्या बाळाजवळ येतो तो लहान होतो. तो म्हणतो बाळा ये. आणि असं होतं की नाही, घरी सहसा मुली असं खेळतात की घरी लहानच्या मुली चहा केला, मी स्वयंपाक केला अशा खेळण्याशी खेळतात आणि बाबांना नाव घेतात, मी न्यायचे म्हणून मला आठवतंय असं चहा करायचा घेऊ मी. आणि आपल्याला खरं वाटतं त्यावेळेस की बाबा ह्या चहा केलाय, तर काय करतात बाबा, खूप छान झालाय बाळा, खरा चहा होता का, वडिलांनी पिला का, मग फोटो बोलले का, नाही, ते प्रेम होतं. त्याप्रमाणे देवाला सुद्धा आपल्या प्रसादाची गरज नाही. कधी असं झालंय का देव सुद्धा 100 गाठून ठेवले आणि 50 कमी झाले, असं होतंय का? नाही, तो देव आपल्यावर कृपा करण्यासाठी अशी आपल्याला सवय लागतो की जसं बाळाला देवाला काहीतरी दिलं आणि देव म्हणतो छान झालंय रे, नाही तर आमची काय शक्ती हो देवाची कथा करण्याची. पण आपण आपल्या वाणीच्या शुद्धीसाठी भगवंताची कथा करतो. हरी अनंत हरी कथा अनंता, श्रुती सुद्धा त्याचं वर्णन करून सोडून जातात की नेती नेती, अरे असा आहे परमात्मा, असा आहे परमात्मा, असा नाही असा नाही, अजून काहीतरी अजून काहीतरी. आणि श्रुती सुद्धा वर्णन करू शकत नाही त्याचं, ज्याचं वर्णन सरस्वती देखील करू शकत नाही, त्याचं वर्णन आपण काय करणार. पण तरी सुद्धा ज्यावेळेस भक्त अत्यंत प्रेमाने भगवंताची कथा करतात त्याला ती आवडते आणि तो म्हणतो वा खूप छान सांगितलंस बरं, खूप छान केलंस बरं, किती छान केलंस असं म्हणतो. तर तो आपला परमात्मा, आपला पिता आहे, म्हणून आपल्यावरती दया करून आपल्यासाठी तो कधी कृष्ण होतो, कधी नरसिंह होतो, कधी नारद होतो, कधी सरस्वती होतो. असाच भगवंताचा श्रीरामरूपी अवतार झाला. कसा झाला तर या सृष्टीमध्ये पापाचं रण खूप वाढलं, खूप वाईट लोक झाली, तर पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं. का तर देवाला गाईला पण दुःख झाला तर ते सहन होत नाही, म्हणून पृथ्वी गोचं रूप धारण करते की मेरी फाईल जल्दी पास हो जाएगी. म्हणून तिने भगवंताकडे, भगवान विष्णूकडे प्रार्थना केली, देवा तुम्ही माझ्यासाठी अवतार घ्या. या संपूर्ण सृष्टीमध्ये अधर्म खूप वाढलेला आहे, अधर्मी लोक वाढले, या धर्माची पुन्हा स्थापना करा प्रभू तुम्ही या. असं म्हटल्याबरोबर भगवान सांगतात की मी अवश्य अवतार घेणार आहे, मी येईल. कुठे येणार तर दशरथांच्या घरी श्रीराम रूपामध्ये मी अवतार घेणार आहे. आणि काय झालं इतकी भूमी म्हणून सांगते, दशरथांकडे सगळी संपत्ती होती पण त्यांच्याकडे संतती नव्हती. खूप संपत्ती, चक्रवर्ती राजा होते पण संतती नाही आणि त्यांना खूप वाईट वाटलं. सांगितलं, वशिष्ठाने सांगितलं जा तुम्ही ऋष्यशृंग ऋषींकडे जा आणि ज्या वेळेस ते यज्ञ करते पुत्र कामेष्टी त्यावेळेस तुम्हाला संततीची प्राप्ती होईल. आणि ऋष्यशृंग महर्षी हे विभांडक मुनीचे पुत्र होते. कुणाचे? कुणाचे? सगळ्या मुलांकडून उत्तर हवं. कुणाचे? कोण होते पुत्र? ऋष्यशृंग. आपण ऋष्यशृंग म्हणतो का तो वंश झाला, पण ऋष्यशृंग काय?
कंदमूल म्हणजे मिळतील झाडावरती ते खायचं आणि अखंड ध्यान साधना करायची, असं त्यांचं संपूर्ण जीवन केलेलं होतं. एकदा काय झालं, रोमपाल महाराजांकडे अनावृष्टी झाली अनेक वर्षांपासून आणि त्यांना सांगण्यात आलं की ज्या वेळेस ऋष्यशृंग येतील त्याच्याशिवाय तुमच्याकडे वर्षा होणार नाही, पाऊस पडणार नाही. मग त्यांनी युक्ती केली, अनेक स्त्रियांना पाठवलं. त्यांच्या मनामध्ये विकार झाला. विकार म्हणण्यापेक्षा काहीतरी नवीन पाहिलं, भगवंताची प्रेरणाच होती. म्हणून ऋष्यशृंग महर्षी रोमपाल महर्षींच्या गावात आले आणि खूप तिथं पाऊस पडला. आणि निभांडक मुलींना वाईट वाटेल म्हणून त्यांनी आपली मुलगी जी दत्तक घेतलेली मुलगी होती शांता, ही दशरथांची मुलगी होती. दशरथांची आणि सुमित्रेची मुलगी शांता. कुणाची? सुमित्रेची मुलगी शांता. तिला दत्तक म्हणून ब्रह्मपादांनी घेतलं होतं आणि तिचा विवाह ऋष्यशृंगाशी झाला. आणि विभांडक मुलींना मग राग कमी झाला, त्यांना राग आला नाही. आणि अशा ऋष्यशृंग मुलींना दशरथ महाराज जातात, विनंती करतात, म्हणजे त्यांचे जावईच होते. तिथं गेले आणि सांगितलं, महाराज या तुम्ही अयोध्येला आणि कृपा करा आमच्यावर, आमच्यासाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ करा. आणि यज्ञ आजही असे होतात बरं, काहीतरी संकल्प करून जर विधी बरोबर असेल तर त्या यज्ञाचं फळ आजही मिळतं. पण असे अनेक यज्ञ आहेत जे आज आपण करू शकत नाही. राजसूय यज्ञ असेल, अश्वमेध यज्ञ असेल, हे फक्त चक्रवर्ती सम्राट करू शकतात. अनेक प्रकारचे यज्ञ असतात, अनेक प्रकारच्या इच्छासाठी त्या केल्या जातात आणि त्या यज्ञांची फळ कधी आपल्याला मिळतं तर व्यवस्थित पदार्थ जर वापरले, कुठलीही लाकडं टाकून आग लागली तर तो यज्ञ नाही, त्याची एक विशिष्ट पद्धत असते. म्हणून आपल्याकडे ब्राह्मणांचा सन्मान. ते बघा, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांना आपण काय म्हणतो, ब्राह्मणाचा फार म्हणजे इतर लोक नीच झालो का असं समजू नका. समजा आपल्याला रोग झाला, आपण कोणाकडे जातो, डॉक्टरकडे जातो की नाही? त्यावेळेस कोण श्रेष्ठ? इंजिनियरकडे जातो का, इलेक्ट्रिशियनकडे, दुसऱ्याकडे कोणाकडे जातो का? नाही, वी गो टू डॉक्टर. जातो की नाही? कारण त्यावेळेस त्या स्थितीमध्ये आपल्याला रक्षण करणारा तो डॉक्टर श्रेष्ठ असतो. त्याप्रमाणे जर यज्ञ करायचं असेल, कर्मकांड करायचं असेल, पूजा करायची असेल तर त्याच्यामध्ये वर्णाना ब्राह्मण गुरु का म्हटलं, ब्राह्मणाला श्रेष्ठ का दिला तर त्यांच्याकडे ब्रह्मविद्या असते, मंत्रविद्या असते आणि त्यांना कळतं कुठली प्रकारची लाकडं कधी वापरायची, कुठला मंत्र केव्हा म्हणायचा, यज्ञ कसा करायचा, पूजा कशी करायची, कळतं की नाही सांगा. आता समजा मला फोन करायचा तर कुठलाही नंबर दाबला आणि हॅलो शिल्पा दिदी म्हणलं की बोलेल का? नाही. यू नीड अ परफेक्ट नंबर, म्हणजे माझाच नंबर लागेल जो माझ्याकडे असतो तरच मी बोलणार की नाही. पण आपल्याला समजा तुमच्या मास्टरला बोलायचं कोणाला तर त्यांचाच नंबर दाबावा लागेल की नाही. पण एखाद्याच्या घरी जायचंय तर बरोबर पत्ता टाकतो की नाही. त्याचप्रमाणे जर भगवंताला आपल्याला बोलवायचंय आणि देवी देवतांचं आवाहन करायचंय, आपल्या इच्छा त्यांच्यासमोर मांडायच्या तर त्याच्यासाठी जी विशिष्ट पद्धती असते ती त्यांना माहीत असते. ब्राह्मणांना ते त्यांच्यासाठी समर्थ असतात. म्हणून वर्णाना ब्राह्मण गुरु, वर्णांचा मान, ब्राह्मणांचा मान आहे ठेवावा. मान्य नाही केलेला ब्राह्मण कमी असं होत नाही आणि ब्राह्मणांना तुमचं म्हटल्यावर दुसरे लोक कमी, दुसरी जाती कमी असं होत नाही. म्हणून आपल्या जातीमध्ये जे धर्मामध्ये जे सांगितलंय ब्राह्मण, शूद्र, वैश्य, शूद्र म्हणजे नीच असं कधीच नाही. आता वेळ नाही, मी सांगेन एखाद दिवशी वेळ असेल तर. शूद्र म्हणजे वेळ नाही, बिलकुल नाही. शूद्र या शब्दाला वाईट करून काही लोकांनी फालतूचं राजकारण केलेलं आहे आपल्या धर्माला भ्रष्ट करण्यासाठी. पण देव काय म्हणतात की चारही वर्णांना चातुर्वर्ण्य मया सृष्टा, साक्षात भगवंताने 4 वर्णांची सृष्टी केली आहे. म्हणजे देव शूद्रांना वाईट म्हणतात का? नाही म्हणत ना, नाही म्हणत. असं जर असतं तर गोरा कुंभाराचा जन्म झाला नसता, त्या कुंभार जातीमध्ये एखादा संत जन्माला आला नसता आणि त्याला भगवंताचं दर्शन झालं नसतं, चोखा मिळाले जन्माला आले नसते. असं कधीच नाहीये. आपल्याकडे जाती
कैकेयी आणि सुमित्रा या तिघांना दिला गेला आणि तिघी जणी गर्भवती झाल्या आणि त्या तिघांना 4 संततींची प्राप्ती झाली. एक तर प्रभू श्रीराम, दुसरे कोण? भरत, नंतर लक्ष्मण, नंतर व्हेरी गुड. 4 नाव सांगा. श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. याप्रमाणे 9वी तिथीच्या दिवशी साक्षात भगवंताचा अवतार झाला. सिया लहानाचा मोठा झाला. आपल्या बंधूंसोबत गुरुकुलामध्ये गेला. तो शिकला. अनेक अस्त्र शस्त्र विद्या, अनेक विद्या या प्राप्त करून त्याच्यामध्ये पारंगत झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या राज्यामध्ये आले. राज्यात आल्यानंतर असं ठरलं की राजांचं, श्रीरामांचं राज्याभिषेक होणार. पण कैकेयी मातेने काय वर मागितले आणि त्याच्यामुळे रामाला वनवासात जावं लागलं. त्यांचा विवाह झालेला होता सीता मातेसोबत. विवाह झाला आणि रामांना लक्ष्मणाला घेऊन सीतेला घेऊन वनवासात जावं लागलं. वनवासामध्ये 14 वर्ष ते राहिले आणि 13व्या वर्षी रावणाने सीते मातेचं अपहरण केलं. तो घेऊन गेला आणि त्याच्यासाठी श्रीरामांना युद्ध करावं लागलं. समुद्रावरती पूल बांधला, लंकेमध्ये गेले आणि रावणाला ठार केलं. सीतेला परत आणलं आणि 10,000 वर्षापर्यंत अयोध्येमध्ये पुन्हा रामराज्याची स्थापना झाली. ही आहे थोडक्यामध्ये रामायण. पण रामचरित्र इतकं दिव्य का आहे? शतकोटी परिश्रम, अरे एक नाही, 2 नाही, कोट्यावधी रामकथा आहेत म्हणे. इतक्या रामकथा लिहिल्या गेल्या. जितक्या रामकथेवरती टीका ऐकलं तितक्या कुठल्याच अन्य ग्रंथावर नाही. जितकं चिंतन रामचरित्रावर झालं तितकं चिंतन कुठल्याही ग्रंथावरती झालेलं नाही. असं का? आणि आजही आपल्याला रामचरित्र उपयोगी का आहे? कारण की श्रीराम हे साधारण माणूस नव्हते. श्रीराम हे मानव होते. प्रभूने अवतार घेतला, पण अवतार झाल्यानंतर भगवान श्रीरामांनी कधी भगवंताच्या ज्या शक्ती असतात ना त्याचा कधीही उपयोग नाही केला. त्यांनी फक्त नररूपामध्ये एक माणूस जर असता श्रीराम म्हणून, तर त्यांनी कसं वागावं, कसं आचरण करावं, कसं वागल्यानं समाजाचा उद्धार होईल, कसं वागल्यानं त्याच्या स्वतःचा कल्याण होईल, असं हे ग्रहित धरून त्या श्रीरामानं मानव रूपामध्ये अवतार घेतला आणि मानवाचा धर्म काय आहे हे समजून सांगितलं. म्हणून श्रीरामांचं चरित्र अनेक वर्षापासून प्रत्येक माणसाला इन्स्पायर करत आलेलं आहे. कसे होते प्रभू श्रीराम? प्रभू श्रीराम माता पितांचे अत्यंत भक्त होते. आईने कधी सांगावं आणि त्यांनी ऐकलं नाही असं कधीच नाही. प्रत्येक गोष्ट आई बाबांना सांगावी तेच करायचे. बाहेर जर कोणी बोललं ना, रे रामा बाळा ये आमच्या घरी, तर राम म्हणायचे तुम्ही आईला विचारलं? आई जा म्हणली का? मी आईला विचारून येतो बरं. असं प्रत्येक गोष्ट आई बाबांना विचारून करायचे.
घुमक चलत रामचंद्र घुमक चलत, तो असा धावायचा, आईला पकडायला यायचा नाही आणि पुन्हा तो पटकन पकडला जायचा, आईला बरोबर यायचा तो आणि आई त्याला घास घालायची, वडिलांजवळ तो बसायचा. असं लहानपणी नुसतं रामचरित्र अत्यंत आदर्श आहे. सदैव माता पिताच्या बंधनामध्ये तो राहिला, आई वडिलांचं सतत ते ऐकायचे. विचार करा, राम हे प्रथम पुत्र होते आणि घोषणा काय झाली की श्रीरामांचा राज्याभिषेक होणार. सगळे प्रजा आनंदात आहे, आई वडील सगळे आनंदात. आता उद्या राज्याभिषेक होणार. तो राज्याभिषेकाचा दिवसही उगवला. राम सकाळी उठले, आज राज्याभिषेक. त्यांचे जे कर्म होते ते करत होते आणि एकाएकी त्यांना काय कळतं की आज तुझा राज्याभिषेक नाही. तर त्यांनी काय करावं? एक छोटासा अधिकार जर आपल्याला घरामध्ये दिला आणि पुन्हा आई म्हणली किंवा बाबा म्हणले, कुणी म्हणलं नाही नाही करणार, तर माणसाला किती राग येतो. आपल्या अधिकारासाठी आपण किती भांडतो. आणि रामाने काय केलं? आईची इच्छा वनवासात जायची, मी जातो. आणि काही काही काय म्हणतात, आई अगं एवढी गोष्ट होती तर तू बाबांना कशाला सांगितलंस? त्याला बर मागायची काय गरज होती? तू फक्त एकदा म्हणायचं असतं म्हणे की रामा तुझा वनवासात किंवा रामा राज्याभिषेक भरताचा होईल, तर मी नको म्हटलं असतं का आई? अगं भरत लक्ष्मण शत्रुघ्न माझ्या प्राणापेक्षा मला प्रिय आहे. हे रामांचे वाक्य आहे काही काहीला. आणि राज्याभिषेक होणार त्यावेळेस त्यांची जी मानसिक स्थिती होती ती स्थिती वनवासात जाणारा त्यावेळेस सुद्धा तसंच स्मितहास्य, अत्यंत स्थितप्रज्ञ राम होते, हरकत नाही म्हणाले. आणि आईच्या इच्छा होती, वडिलांची इच्छा होती म्हणून वनवासात. आणि इतकं सोपं होतं मला. दशरथांना वाटलं मी कैकेयीला वरदान दिला, कैकेयीला सांगितलं मी की ठीक आहे बाबा मी रामाला वनवासात पाठवेल. पण दशरथांना आता चिंता झाली की ही गोष्ट मी सगळीकडे कार्य कशी करणार. असं होतं बघा की राजानं तो निर्णय घेतला की असं होणार आणि ठीक आहे ओके असं नाही. ती गोष्ट अनेक मंत्र्यांनी पूर्ण करायची होती. कसं होतं, आधी ऋषी धर्मसत्ता होती त्या काळामध्ये, आजकाल सारखं नाही. आधी धर्मऋषी होते, ऋषींना विचारून केलं जायचं, नंतर राजा आणि राजाच्या घरी मंत्री, हे सगळ्यांचा मिळून एखादा निर्णय असायचा आणि शेवटचा निर्णय तो राजा घ्यायचा. पण धर्मसंमतीने म्हणजे अनेक ऋषी मुनींच्या संमतीने राष्ट्राचा कुठलाही निर्णय घेतला जायचा. आणि असं आहे बघा, अनेकांना वाटतं अरे या साधू संतांना राजकारणात काय करायचं आहे. पण जेव्हाकडे एखाद्या समर्थांचा आशीर्वाद नाही तेव्हाकडे छत्रपती सुद्धा घडला नाही. छत्रपती व्हायचं असेल, आपल्या भारतात रामराज्य करायचं असेल ना, तर त्याच्यावरती सत्ता धर्माचीच लागते. आणि अनेकांना वाटतं अरे राजाला कोण दंड देणार. नाही, शास्त्रांप्रमाणे काय सांगितलंय, धर्मदंडीवसी, राजा सुद्धा धर्माला दंडित केला जाऊ शकतो. राजाला सुद्धा दंड आहे. कुणाचं? तर धर्माचं शासन राजावरती सुद्धा चालतं. म्हणून त्या काळात काय व्हायचं, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी धर्माची संमती, ऋषी मुनींची संमती घेतल्या जायची. आणि त्यांना वाटलं आम्ही पारित कसं करणार, कसं सांगू मी ऋषी मुनींना, कसं सांगू मी माझ्या मंत्र्यांना. आणि ते दुर्नीमध्ये पडले. इथं तर मी वरदान देऊन टाकलं, काही सांगितलं हो, आता तुझं जर पारित नाही झालं तर मी खोटा ठरणार, कसं करणार त्यांना काही कळेना. आणि ते खूप दुःखी झाले. पण त्यांचं काम अगदी सोपं झालं का, तर प्रभू श्रीराम काय म्हणाले माहितीये का, सगळ्यांना म्हणतात माझी इच्छा आहे की भरतांचा राज्याभिषेक व्हावा आणि मी वनवासात जातो. मला आवडतं वनवासात राहायला, मला तपश्चर्या करायची आहे. आता राम जर स्वतः स्वीकार करतात मग कोण काय म्हणू शकणार का. तर पिताचं वचन कधी खोटा नाही ठरला पाहिजे, माझे वडील खोटे नाही ठरले पाहिजे. म्हणून ज्याचा राज्याभिषेक होणार, ज्याला इतकं मोठं राज्य मिळणार, तो काय म्हणतो मी माझ्या इच्छेने वनवासात जातोय. आणि अशी माता पिताची आज्ञा त्यांनी ऐकली. आणि मग ठीक आहे ऐकली, वनवासात गेले. आणि नंतर त्यांना पश्चाताप झाला. असं होतं का, कौशल्येने सांगितलं होतं की बघ राम आता तो जातो म्हणतोय, हे सगळं तुम्हाला वाल्मिकी रामायणात मिळणार. त्याच्यामध्ये कौशल्य
उत्तमं द्रक्ष्यामि यदि त्वां तु प्रवेशामि हुताशनम्. त्यांनी सांगितलं, माझी शपथ आहे, सीताची शपथ आहे, तू कैकेयीला अत्यंत प्रेम दे, कधी जाणे करून गेला म्हणून तू चुकलीस, कधी म्हणून म्हणून तू चुकलीस. अशा होती प्रभू श्रीराम. काय सांगितलं की प्रत्येक माणसाला आई वडिलांचं हे ऐकावं, त्यांचं अत्यंत प्रेम होतं आपल्या तिन्ही मातांवर. आणि तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेस मंथरेनं सांगितलं अगं कैकेयी उद्या रामाचा राज्याभिषेक होणार, तर कैकेयी काय म्हटली होती, अगं मंथरा खरं. आणि तिला इतका आनंद झाला, तिने तिचे दागिने काढले, तिने मंथरेला खूप आनंद झाला, माझ्या नामाचा राज्याभिषेक, माझ्या नामाचा. राम तिचा पुत्र होता, भरत तिचा पुत्र होता. आणि ज्या वेळेस मंथरा तिला म्हणत होती अगं वेडी झालीस का, राम तुझा मुलगा नाहीये, भरत तुझा मुलगा आहे, तर ती म्हणली अगं मंथरा वेड्यासारखं बोलू नको, राम कौशल्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतो. हे कैकेयीचे शब्द आहेत ना. पण ती चुकली का, तर वाईट संगत होती. आणि गुरुदेव सांगतात की कधी कुणाचं ऐकावा, कुणाचं ऐकावं. घरी गडी माणसांना सगळ्यांना खूप प्रेम करावं, बोलकऱ्यांना खूप प्रेम करा, अन्न पाणी द्या, सगळं व्यवस्थित करा. पण काही निर्णय घ्यायचा असेल ना, तर कुणाचं ऐकावं याचा विचार करावा, कुणाला विचारावा पण निर्णय घ्या. ती मंथरा कोण होती, कैकेयी सोबत आलेली दासी होती. ठीक आहे, तिला प्रेम केलं असेल, लहानाचं मोठं केलं, वाढवलं तर कैकेयीला, तिच्या सोबत आली, पण तिची प्रत्येक गोष्ट ऐकायची गरज नव्हती. आणि रामाची आई म्हणून कैकेयी चुकली नाही, तिचं बरोबर असं आपण माघार घ्यायची गरज नाही, कैकेयी चुकलीच आहे. आणि प्रत्येक माणूस चुकतो, मी सांगितलं नाही का, प्रत्येक माणूस सदैव सुखी असा नसतो, सदैव दुःखी असा नसतो. पाप आणि पुण्य हे कधी कधी न कळत घडतात. ते चूक नाही, पाप झालं तर, पण पश्चाताप करणं हे फार जरुरी आहे. नाहीतर अनेक लोक पाप करतात, दुर्योधन किती पापी होतात. हरकत नाही हो पाप केलं तर, पण कमीत कमी चांगल्या माणसानं जर काही सांगितलं, आपल्याला श्रेष्ठपणे सांगितलं तर ऐकावं. महाभारताचं युद्ध का घडलं, तर अनेक लोक आजही कृष्णाला म्हणतात अरे भगवान होते, थांबू शकले नसते का युद्ध. पण भगवान कृष्णामुळे युद्ध नाही झालं. तुम्ही महाभारत नीट वाचा, भगवंतांनी अनेक वेळा प्रयत्न केला दुर्योधनाला समजवण्याचा. विदुराने सांगितलं, किती वेळा सांगितलं, विदुराने सांगितलं, धृतराष्ट्राला त्याच्या पत्नीने सांगितलं, गांधारीने सांगितलं, अनेक लोकांनी सांगितलं, पण त्या धृतराष्ट्राला ऐकलं नाही. अरे मोह सोड तुझ्या मुलाचा, नाहीतर दुर्योधन संपूर्ण वंशाचा नाश करेल. भीष्माने सांगितलं, पण त्यांनी नाही ऐकलं आणि युद्ध झालं. आणि अशी स्थिती आली की त्याच्या घरामध्ये रडणारा एकही व्यक्ती उरला नाही, सगळी संपूर्ण वंशाचा नाश झाला. का, तर तो चुकला, हरकत नाही हो, पण चांगलं सांगणाऱ्या लोकांचं त्याला ऐकलं नाही. म्हणून घाबरू नका, या संसारात पाप पुण्य होतात, कधी आपण चुकतो, पण लक्षात घ्या, कुणी जर आपल्याला चांगलं सांगितलं तर ते ऐकावं. आणि तेच तर घडलं ना, त्याच्यामुळे महाभारताचं युद्ध झालं. रावणाच्या वंशाचा काय नाश झाला, रावण चुकला. आणि रावणाला त्याच्या किती लोकांना सांगितलं, त्याच्या सासऱ्यांना सांगितलं, बायकोला सांगितलं, किती लोकांना सांगितलं, रावणाला सांगितलं, हनुमंता खूप लोकांना समजून सांगितलं, कुंभकर्णाला देखील सांगितलं, दादा मी युद्धासाठी जातो खरं, पण तू चुकतोस बरं. पण रावणाला ऐकलं नाही, म्हणून त्याच्या वंशाचा नाश झाला. प्रभू रामचंद्र कसे होते, सतत आपल्या आई वडिलांच्या आधीन होते. हे सांगतात
बायकोला न बोलता बोलले नाही तिच्या शिवाय आणि निघून गेले लक्ष्मण. किती प्रेम सांगू त्या रामाचं. आणि आजची स्थिती अशी आहे, रामकथा म्हणतात, रामकथेचं आयोजनही करतात. आणि रामकथा एकदा केली होती आणि ते महाराज काय म्हणले, माझ्या गुरुकडे झालं होतं म्हणे, गुरुजी मैं एक केस लड़ रहा हूँ, बस उसने मुझे जय मिल जाए, मैं जीत जाऊँ, मी जिंकू द्या मला त्या केस. महाराज म्हणाले कुणाची केस, काय झालं. माझे गुरुजी म्हणाले, तर ते म्हणाले माझ्या भावावरती मी केस टाकणार आणि मला जिंकायचंय. त्याला माझी जमीन अडकून घेतली असं काही सांगत होता. तर आश्चर्य वाटलं. आणि तो व्यक्ती रामकथा करतोय, रामकथेचं आयोजन करतोय आणि कशासाठी म्हणे, मला भावाशी जिंकायचं. म्हणून मी सांगितलं नाही का, शास्त्र काय सांगतात, नुसतं ऐकल्यानं नाही हो काही हो, ऐकल्यानंतर त्याचं आचरण केलं तर आपण राम होतो, तर त्याला नारायण होत आहे. त्याच्याशिवाय काहीच बदल नाही. हजारो कथा ऐका, असं होतं भरपूर वेळेस. म्हणे भागवताची कथा आहे या तुम्ही, अरे आम्ही इतक्या वेळेस कथा ऐकल्यात म्हणे, मला सगळं पाठ. असं होतं की नाही, खूप ऐकलं, पाठ झालं, पण जीवनामध्ये एकही शब्द उतरलंच नाही, तर काय उपयोग ते पाठांतर करून. बंधू प्रेम कसं होतं रामांचं. आणि ज्या वेळेस भगवान श्री रामांना सांगितलं, रामा तुला वनवासात जायचंय, तर लक्ष्मण काय म्हणाले, दादा फक्त तू एकदा सांग, या संपूर्ण अयोध्यावासींना मी मारून टाकेल, सगळ्या लोकांना मारेल आणि तुझ्या राज्याची स्थापना करेल. दादा कोणी नाही म्हणणार नाही, तू फक्त एकदा हो म्हण. आणि तेवढी शक्ती होती बरं, समर्थ हो म्हणतोय, पण राम काय म्हणतात, नाही लक्ष्मण, बाबांची आज्ञा, आईची आज्ञा ना मी ती करणार आणि तोच माझा धर्म आहे. बरं एवढंच नाही बरं, फक्त आपल्या आईशी भावाशी कुणी चांगलं वागेल म्हणा. भगवंताचं मित्रप्रेम किती होतं. विषादराज हे भगवंताचे मित्र होते. काय मित्र हो, काय दिलं त्यांनी रामाला, फक्त फळं, काहीच दिलं नाही. भगवान राम ज्या वेळेस आपलं राज्य सोडून विषाद राजाकडे गेले आणि त्याला गणे मिळाले, एक राजा राजकुमार, आणि गणे म्हणून काय म्हणतो, विषाद तू मेरे मित्र हो, आणि तू माझा मित्र आहेस बरं. एवढंच नाही, ज्यावेळेस विभीषण भगवंताच्या शरण आला होता, त्याला भगवान काय म्हणतात, विभीषण अरे तू माझा मित्र आहे. सुग्रीवाला एकदा म्हणा, एकदा प्रतिज्ञा केली होती, सुग्रीव तुला मी तुझं राज्य पुन्हा स्थापन करून देणार. आणि काय केलं, तो चुकला तरी त्याला पुन्हा पदरी घेतलं. आणि सुग्रीवाला काय केलं, त्याचं राज्य पुन्हा त्याला मिळवून दिलं. आणि ज्यावेळेस भगवंताचा राज्याभिषेक झाला, त्यावेळेस सुग्रीव आला, अनेक वानर आले, तर त्या वानरांना काय म्हणतात माहिती तेव्हा, अरे तुम्ही जर नसतात ना तर मी युद्ध जिंकलो नसतो. तुम्ही माझ्यासोबत युद्ध केलं, तुम्ही माझ्यासोबत लढतीला आलात म्हणून मी जिंकलो. विचार केला, राम एक वार मारला मात्र, संकल्प मात्राने भगवान राम रावणाला मारू शकायचे, अशा रामाला वानर काय मदत करू शकणार. पण प्रभू राम किती दयाळू, प्रभू राम काय म्हणतात, अरे वानर तुम्ही नसतात ना तर मी युद्ध जिंकू शकलो नसतो. इतकं भगवंताचं प्रेम आपल्या दासांवर आणि आपल्या मित्रांवर. बरं ठीक आहे, आपल्या मित्रांवर पण एखादा व्यक्ती प्रेम करू शकतो, पण आपला शत्रू म्हटलं की मला प्रेम येईल का, प्रेम येईल का. रावणासोबत भगवान कसे काय माहिती का, रावणाचा वध केला भगवंताने, एवढं ते चरित्र नाही भगवंताचं. भगवंताने अनेक वेळा रावणाला सावधान केलं, रावण सावध हो. अंगदाला पाठवलं, भगवंताला पाठवून तेच सांगितलं, तू सीतेला वापस पाठव. अधर्माचरण केलंस तू, मला तुझा विरोध नाही, तुझ्या आचरणाचा मला विरोध आहे, असं भगवंताने अनेक वेळा सांगितलं. एवढंच नाही तर हा जो युद्ध होता तो अनेक दिवसांपर्यंत चालला. आणि रावण दुसऱ्या दिवशी आला होता भगवंताशी लढण्यासाठी. रथ घेऊन आला, घोडे घेऊन आला, अनेक अस्त्र शस्त्राने सज्ज होऊन तो आला. आणि काय झालं, भगवान त्यांच्याकडे रथ नव्हता, हनुमंताच्या खांद्यावर भगवान बसले. भगवंताचा आणि रावणाचं युद्ध
रामाला जर रावणाचाच विरोध असता तर दुसऱ्या दिवशी नसतं का मारलं आणि लगेच असते का सीता मिळत? आणि युद्धापर्यंत सोडून द्या तुम्ही. रामाला रावणाकडे जायची गरजच नव्हती. दोन असे समर्थ पुरुष होते जे रावणाला सहज ठार करू शकायचे, वाली आणि सहस्रार्जुन. आता रावण इतका बदमाश होता. अनेक लोकांना काय वाटतं, रावण म्हणजे क्षमा करा, रावण म्हणजे फार चांगला. जटाटवीट हे त्याने रामावरची स्तुती केली आहे, भगवान शिवावरची स्तुती केलेली आहे. तो ब्राह्मणाचा मुलगा, भस्म धारण करायचा, तपस्वी होता, भगवान शिवाची आराधना केली आणि त्याला 10 मुलं मिळाली. इतका तपस्वी, खूप चांगला रावण, असे आजकालचे साहित्यकार मूर्खपणाने बोलतात. पण लक्षात घ्या, फक्त पूजा केली म्हणजे चांगला असणार का? नाही. आचरण शुद्ध पाहिजे. आपल्याकडे शुद्धी कशाला मानली गेली? आचरणाला. भागवतामध्ये आरंभाला एक प्रसंग येतो. भक्ती रडते म्हणे. नारदांना एक स्त्री दिसते, ती रडते. नारद महर्षी विचारतात, कोण तू? अहम भक्ती ख्याता बाळा, मी भक्ती आहे. का रडतेस? तर माझ्या मांडीवरती दोघं झोपलीत ना, ती 2 माझी मुलं आहेत, ती वृद्ध झालीये आणि त्याच्यामुळे मी रडती. भक्तीची 2 मुलं, ती युवा आहे, अगदी 21-22 वर्षाची, आणि मुलं वृद्ध 60-70 वर्षाची, आणि ती रडते. तर हा प्रसंग ऐकल्यावर अनेकांना वाटतं भागवतातल्या गोष्टी म्हणजे काल्पनिक. पण असं नाही. त्याचा अर्थ काय? भक्ती का रडते? तर ज्ञान आणि वैराग्य. ज्यावेळेस ज्ञान आणि वैराग्य व्यक्ती भक्ती करतो ना, तर भक्ती ती आवडत नाही देवाला. म्हणजे पूजामध्ये बसून आपण पूजामध्ये मंदिरामध्ये जाऊन खूप होमम केली, अभिषेक केला, पूजा केली, उत्तम करावं, प्रदक्षिणा केली, दान दक्षिणा दिली, खूप छान. आणि बाहेर आला तर मित्राचा अपमान, याचा अपमान, त्याचा अपमान, वाईट बोलणं, मी, माझं, अहंकार केला, तर तशी भक्ती देवाला आवडत नाही. ज्ञानयुक्त वैराग्ययुक्त भक्ती देवाला आवडते. ज्ञान म्हणजे काय? परमात्मा माझा सर्वत्र आहे, वासुदेवच सर्वम. म्हणून मला काय एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी वाजवलं आणि म्हणाले, हरकत नाही, रामेश्वर माझा हात आहे. संतांनी हेच आचरण करून दाखवलं. व्हॉट इज भक्ती? सी लॉर्ड एव्हरीवेअर. जिथं पाहू तिथं तुझं रूप देवा, जिथे पाहावे तिथे तूच आहेस, असं ज्याला अनुभव आला ना, तर तो खरा भक्त, आणि ती भक्ती देवाला. म्हणून नुसतं पूजा करत होता रावण, म्हणून तो चांगला असं समजू नका. आणि अनेकांना असं वाटतं, अरे रावणानं इतक्या दिवस सीतेला आपल्याकडे ठेवलं आणि त्याने कधी अत्याचार केला का सीतेवर? नाही केला. किती चांगला होता तो. पण त्याचं कारण त्याच्या तोंडातून आलेलं आहे रामायणामध्ये. अनेक मंत्री म्हणतात, ज्यावेळेस हनुमान येऊन गेले आणि विध्वंस झाला, सगळे घाबरून गेले, आणि लंकेमध्ये काय होतं, सीता ही रावणाला पळून आली, त्याचा पर्सनल इश्यू. आपल्याला काय करायचं? मोदी कुणाच्या मुलीला पळून घेऊन जाऊ, काय करायचंय? हम तो खाएंगे पिएंगे मस्त रहेंगे, अशी राक्षसांची वृत्ती. पण ज्यावेळेस हनुमान आले, संपूर्ण लंका विध्वंस केली, त्यावेळेस सगळ्यांना जाणवलं की हा पर्सनल इश्यू नाहीये, इट्स अ प्रायव्हेट इश्यू. जर सीता रावणाने वापस नाही केली तर तो आपल्या सगळ्यांना घातक करणार. आणि मग सगळे विचार करू लागले. म्हणून मंत्रीगण म्हणतात, रावण महाराज, तुम्ही त्याच्यावरती अत्याचार करा म्हणजे सीतेवरती, मग तो लज्जित होऊन राम निघून जाईल. तर रावणाने स्वतः तोंडातून सांगितलंय, अरे तू मला सांगायची काय गरज आहे? असं मी अनेक स्त्रियांवरती केलेलं आहे. रावणाच्या हजारो स्त्रिया होतात, नागकन्या, देवकन्या, अशा अनेक त्याला बायका होत्या. कुठून आल्या? अनेक स्त्रीवरती अत्याचार करायचा, आणि त्या स्त्रीला दुसरा मार्ग म्हणून ती घरी यायची, त्याची पत्नी होऊन जायची. अशा अनेक स्त्रिया आपल्या होत्या. पण 2 स्त्रियांवरती त्याने अत्याचार केला आणि त्याला फार भारी पडलं. एक स्त्रीवर अत्याचार केला आणि ती मरून गेली, तिने आत्मदहन करून घेतला. पण दुसरी जी स्त्री होती ना, ती त्याची सून होती, म्हणजे कुबेर हा त्याचा चुलत भाऊ, त्याची जी सून होती कुबेराची, त्याच्यावरती एकदा रावणाने अत्याचार केला. आणि तिने काय केलं? शांत नाही बसली. ती म्हणाली, चला, रावण असा कसा अत्याचार करू शकतो? असं कसं वरदान दिलं त्याला? कुणी दिलं? ब्रह्माजींना. आणि आपल्या नवऱ्याला घेऊन ती गेली. ब्रह्मदेवांना विचारलं, देवा तुम्ही कसा वरदान दिला? तो ज्या स्त्रीवर विचार करेल त्याच्यावरती अत्याचार करतो, हे ठीक आहे का?
घरी राखायचं, समजून सांगायचं. याप्रमाणे भगवान खूप प्रेमानं आपल्या शत्रूसोबत देखील, पण तो बदलला नाही. म्हणून कुणाला मारलं तर रावणाला नव्हे तर त्याच्या वृत्तीला मारलं. वाली सहज मारू शकायचा, त्यानं वालीशी वैर केलं आणि 6 महिन्यांपर्यंत वालीला आपल्या काखेमध्ये दाबून ठेवलं होतं रावणाला. तो मारू शकायचा नाही रावणाला. वाली सहस्रार्जुनानं 6 महिन्यापर्यंत तुरुंगात ठेवलं होतं रावणाला. भगवंताने जर वालीशी मैत्री केली असती तर वालीनं सहज मारलं असतं रावणाला आणि सहज सीता परत आली असती. मग सुंदरकांड आणि युद्धकांड झालंच नसतं. पण भगवंताने वालीला सुद्धा का मारलं? कारण वाली हा अधर्मी होता. वालीनं आपल्या भावाच्या पत्नीसोबत अत्याचार केला आणि विनाकारण आपल्या भावाशी वैर धरून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आणि भगवंताने मागून का नाही मारला बरं? अनेक लोक असं म्हणतात की वालीला भगवंताने मागून मारलं नाही, बाण हा छातीत लागला होता, समोरून लागला होता. आणि वाली ज्यावेळेस खाली कोसळला त्यावेळेस म्हणतो, रामा मी काय चुकलो, तू कशाला मारलंस मला? तू पक्षपाती आहेस. अरे तू माझ्याशी मैत्री करायची असती, मी तुझ्या सीतेला असं म्हणून दिलंस. सुग्रीवामध्ये काय फळ आहे? खरंच आहे, वाली खूप बलवान होता. त्यावेळेस राम सांगतात, वाली तू तुझ्या भावावरती अत्याचार केलास, तुझ्या भाऊजे जी आपल्या मुलीप्रमाणे असते तिच्यावरती तू अत्याचार केलास, म्हणून तुला मी मारलं असं भगवान सांगतात. आणि विचार करा, त्या वालीनं होकार दिला आणि आपला एकुलता मुलगा अंगद त्याचा हात रामांच्या हातात देऊन काय म्हणतात वाली, रामा याचं रक्षण तुम्ही करा. विचार करा, काळ वाईट असले असते तर त्याला मरताना आपल्या मुलाचा हात दिला असता का? इतके श्रेष्ठ रामचरित्र आहे. अशी अनेक रत्न आहेत. काही वेळामध्ये काय सांगतात, अनेक लोक म्हणतात अरे कशाचा राम? आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की भारताचा हा ग्रंथ आहे, भारताचा आभूषण असणारा राम, आपली संस्कृती सांगणारा राम, आपली संस्कृती सांगणारा राम आहे. पण आपणच त्याला नाम ठेवतो की कशाचा राम? दुःखामध्ये सिरियलमध्ये टीव्हीमध्ये असते स्त्री सुद्धा म्हणते, अरे स्त्रियांना हमेशा आपली परीक्षा द्यावी लागते का? पण लक्षात घ्या, रामाने सीताला सोडलं नाही, सीतेने अग्नीमध्ये नाही प्रवेश करायला लावला. सीता ही सत्वगुणी सीता, ज्याचं रूप होतं ना तिला अग्नीकडे ठेवलं. आणि परीक्षा आहे का? तर रामाला विश्वास होता म्हणून तर ते तितक्या दूर आले ना तिच्यासाठी युद्ध करण्यासाठी. वर्ष लागला रावणाकडे येऊन युद्ध करण्यासाठी. का? तर तिच्या चारित्र्यावर शंका करण्यासाठी का? नाही. रामांना वाटलं मी सहजासहजी घेऊन जाईल तिला, पण लोकांचे तोंड बंद होतील का? मग लोकांसमोर प्रमाणित करण्यासाठी सीता तू प्रवेश कर अग्नीमध्ये. आणि अग्निदेवांच्या विरुद्ध जी बाहेर आली त्याला अग्नी प्रवेश आपण म्हणतो. तिला सांगितलं माझं चरित्र अत्यंत पवित्र आहे. आणि इतकं पवित्रता दाखवून सुद्धा लोक इतकं बोलले, म्हणून रामाने सांगितलं की अग्नीमध्ये प्रवेश. आणि रामानं जर सीतेला सोडलं असतं ना तर राम राजा होते. विचार करा, आजकालचा माणूस 2-2-3-3 बायका होतो, मग तो राजा त्याला किती सुलभ होतं. लोकांनी सांगितलं, वशिष्ठाने सांगितलं राम तू यज्ञ नाही करू शकणार जर पत्नी नाही. मग रामाने काय करावं? सोन्याची सीता बसवली आपल्या बाजूला आणि यज्ञ केला, पण लग्न नाही केलं. भगवान राम एक पत्नी व्रत होते. भगवंताचं बंधू प्रेम दिव्य आहे, भगवंताचं मातृपितृ प्रेम दिव्य आहे, भगवंताचं दास्य प्रेम अत्यंत दिव्य आहे. आणि काय झालं? युद्ध होणार होतं. भगवान राम समुद्राच्या तीरावर येऊन बसले आणि रावणाला शुक आणि अजून एका दूताला पाठवलं, गुप्तचरांना पाठवलं, अरे जा त्या रामाची सैन्य किती आहे, त्याचं बळ किती आहे, जाऊन पाहून घ्या. आणि 2 गुप्तचर तिथे आले आणि त्यांना आश्चर्य वाटलं की ज्याला राम म्हणतात ना तो श्रेष्ठ राम एका झाडा खाली बसलाय आणि त्याच्या झाडावरती अनेक वानर इकडून तिकडून इकडं. तर वानर काही शांत बसत नाही, वर काही खातात खाली टाकतात असं त्या वानरांचं काम चाललं. आणि यांना आश्चर्य वाटलं, अरे हा राजा राम आहे, हा अर्थाचा राम आहे.
आणि ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस त्यांची बाहेर पडलं की हे राक्षस आहेत आणि त्यांना पकडून नेण्यात आलं, घेऊन गेले सुग्रीवांकडे. त्यावेळेस त्यांनी रामाची शपथ घेतली म्हणून त्यांना सोडलं आणि पुन्हा ते रावणाकडे आले. आणि रावणाला काय सांगितलं माहितीये का? रावणाचे दूत सांगतात, महाराज तुम्ही सीतेला सोडून द्या. आणि साधारण राम नाही म्हणले, श्रीराम अत्यंत श्रेष्ठ आहे, त्यांच्या गुणांचं वर्णन काय करावं? आम्ही गेलो तिथं, आम्हाला मारणार होते म्हणे, पण आम्ही एकदा रामाची शपथ काय घेतली आणि आम्हाला त्या सैनिकांनी सोडून टाकलं. शुगाजी सांगतात, महाराज आप सीता को छोड़ दीजिए. विचार करा, आपले मित्र आपले बंधू आपली स्तुती करतात यात काही विशेष नाहीये. आपला शत्रू जर आपली स्तुती करतो ना तर तो ते चरित्र अत्यंत योग्य आहे. रावणाने सुद्धा भगवंताची स्तुती केलेली आहे. खरंच राम अत्यंत श्रेष्ठ आहे, पण मी आता माघार नाही घेऊ शकत. शुगाजी सांगतात, विचार करा, शत्रू त्याची स्तुती करतो, त्याचं चरित्र किती सुंदर असतं. 7 कांडांची तुलसीजीने सांगितलं, 12 कांड, 7 सोपान आहेत म्हणे, 7 मार्ग. ज्याच्यावरती ज्याचं आचरण केलं तर माणसाला प्रभू रामाची प्राप्ती होते. तेच रामचरितमानस आहे. प्रथम कांड 12 कांड काय सांगतं तर माणसाला बाळासारखं व्हावं. लेकरं कशी असतात, त्यांना तुझं माझं काहीच कळत नाही. त्याला एखाद्याला पटकन अशी चापट म्हणावी, रडतो जातो. आणि पुन्हा वापस येतो. तो म्हणतो का तू मला मारलं होतं, मी तुझ्याशी बोलला नाही असं म्हणतोस का? नाही, तो विसरून जातो आणि पटकन येतो की. आता एखाद्या मुलाला तुझा आपला कपी आहे, त्याला कळलं का कथा चालली, शांत बसावं नाही तर तो इथं बडबड करतो, तिथं बडबड करतो, सोडलं का तो व्यासपीठावर सुद्धा येऊ शकतो. का तर सरळ स्वभाव लहान लेकरांचा. म्हणून लहान लेकरांना कुठेही प्रवेश असतो. मोठ्या आकार त्याचं आपण थांबवतो नाही जाणार नाही, पण लहान मुलांना चलो काही बात नाही. तसंच भगवंताकडे सुद्धा जर माणसाला जायचं आहे तर माणसाचा स्वभाव अत्यंत सरळ असतो, लहान मुलासारखा. पण माणसाची प्रवृत्ती काय आहे? अरे आपण मुलांना सुद्धा मुलांसमोर राहू देत नाही, मुलांना मोठं बोलणं शिकवतो. आता वडिलांना कर्ज घेतलं होतं आणि कर्ज विचारण्यासाठी म्हणे घरी माणूस आला, तर लहान मुलांना सांगून पाठवतो, जा सांग पिताजी घर में नहीं. तो म्हणतो आप तो घर में है, पिताजी ने कैसे बोलो. कळाला का? तुम्ही तर घरी आहात, तुम्ही खोटं कसं सांगू बाबा. तो म्हणतो तुला पेढा देतो बरं, जा
स्वभाव, त्याला कळत नाही, विश्वास नाही, त्याच्या मनामध्ये कपट नाही, द्वेष नाही, काम नाही. म्हणून म्हणतात बालनाट्य काय सांगतं, जो लहान असतो ना त्याला भगवंताकडे प्रवेश मिळतो. म्हणजे असं समजू नका मग मी मोठं व्हायचं नाही का, मी लहानच असायचं का. अरे आपल्या शरीराची तर वाढ होते ना, मग काय करायचं. लहान म्हणजे काय, कपट नाही, अहंकार नाही, माझं तुझं असं नाही. पण माणसाची समज होती मेरा मेरा, माझं तुझं, याचं त्याचं सारखं हेच मनामध्ये. असंच करा मग कधीच त्या लेकराचं जो भाव असतो ना, लेकरं म्हणजे काय ते कधीच करणार नाही, तो भाव येणार नाही. म्हणून तर भगवान काय करत नाही. आता गोपाळ कृष्णाला पाहतो की नाही आपण, हातामध्ये काय ठेवतो, लोणी ठेवतो की नाही. का मला लोणी ठेवतो, लोणी अत्यंत निर्मळ असतो. जो निर्मळ आहे त्याला भगवान कृष्ण आपल्या हातात ठेवतात, त्याला भगवंताकडे सहज प्रवेश मिळतो. म्हणून संत सांगतात माणसानं बाळासारखं. दुसरा सोपान म्हणजे अयोध्याकांड आहे. अयोध्याकांड म्हणजे काय, जहां युद्ध नहीं उसका नाम है अयोध्या. अयोध्या म्हणजे जिथं शक्ती गेली का, ऐकून नाही मला. अयोध्याकांड म्हणजे काय, जिथे युद्ध नाही, असं घर कोणाचे सांगतात, संत हे सांगतात जिथे युद्ध नाही तिथे भगवंताचा प्रवेश होतो, त्याला भगवंताकडे प्रवेश मिळतो. घरामध्ये आपण नाव टाकतो की नाही, आईचा आशीर्वाद, गोकुळ, संत निवास टाकतो की नाही. गोकुळ टाकलं आणि घरामध्ये नुसती भांडणं, कशाचं गोकुळ. आपण उद्या ऐकू, उद्या सगळ्या भगवान कृष्णांची लीला आहे, गोड गोड लीला. तो बालकृष्ण लहानाचा मोठा कसा झाला, गोकुळ म्हणजे काय, गोपी म्हणजे काय, त्याने कपडे कसे चोरली, लोणी कशी चोरली, त्याला गोपींना कसं पकडलं, सगळं आपण उद्या ऐकू. पण लक्षात घ्या गोकुळ म्हणजे काय, गोकुळामध्ये सगळे आपत्ती आल्या म्हणजे पूतना आल्या सुद्धा सगळे एकत्र आले होते. आणि ज्यावेळेस कृष्णाचा उत्सव होता, नंदोत्सव होता, कृष्ण जन्माला आला, त्यावेळेस सुद्धा संपूर्ण गोकुळ एकत्रित झालं होतं. म्हणजे ज्या घरामध्ये सुखामध्ये सगळे एकत्रित होतात, दुःखामध्ये एकत्रित होतात, त्याचं नाव गोकुळ. गोपाल कृष्ण भगवान की जय, याचं नाव अयोध्याकांड. म्हणून नुसतं घरावरती नाव टाकू नका, गोकुळ, संत निवास वगैरे. घरामध्ये गोकुळासारखं वागा, घरामध्ये युद्ध करू नका, बहीण भावांची अत्यंत प्रेमानं वागा, क्षमावृत्ती ठेवा. असं जो वागतो ना त्याला भगवंताकडे प्रवेश मिळतो. याचं नाव म्हणजे अयोध्याकांड. हे दुसरं सोपान. तिसरं सोपान काय आहे, अरण्यकांड. अरण्यकांड म्हणजे, अरण्य म्हणजे काय, फॉरेस्ट, वन. तर संत काय सांगतात, युवावस्थेमध्ये भगवान राम अरण्यामध्ये गेले होते, त्याप्रमाणे आपण सुद्धा वनवासात जाऊ. अगं बाई दीदी काय म्हणून गेल्या, आता वनवासात जायचं आपण, त्याचा अर्थ काय आहे. म्हणजे आम्ही शाळा सोडून द्यायची आहे, आम्ही घर नवरा सगळं सोडून वनवासात जायचं. याचा अर्थ असा नाही. त्याचा अर्थ असा आहे की भगवंताने ज्याप्रमाणे वनवासात तप केलं, संयमाचं ग्रहण केलं, त्याप्रमाणे माणसानं संयम ठेवावा. युवावस्था ही उत्तम अवस्था आहे तप करण्यासाठी. संयम ठेवण्याची ही अवस्था उत्तम आहे. जो व्यक्ती आपल्या युवावस्थेमध्ये तप करतो, सहन करतो, संयमी राहतो, समाधानी राहतो, त्याला भगवंताची प्राप्ती होते. कारण ती अत्यंत योग्य अवस्था आहे. शरीराने का असेना, मनाने का असेना, माणसाची बुद्धी सुदृढ असते. म्हणून युवावस्थेमध्ये अरण्यात जावं, म्हणजे घरी सुद्धा आपण तप करावं. जो तपस्वी असतो त्याला भगवंताची प्राप्ती होते. चतुर्थ कांड म्हणजे काय आहे, किष्किंधा कांड. किष्किंधा कांड म्हणजे काय झालं, सुग्रीवाची आणि भगवंताची मैत्री झाली. सुंदर कांड म्हणजे काय झालं, अत्यंत सुंदर आहे. त्याच्यामध्ये भगवान हनुमंतांना सीतामाईचं दर्शन झालं. संत सांगतात ज्याचा कंठ अत्यंत सुंदर आहे त्याचं मैत्री भगवंताशी होते. म्हणजे ज्याची वाणी मधुर आहे. मला हे सांगा, तुम्हाला कोकिला आवडते का कावळा आवडतो? सगळ्यांना कोकिला आवडते. काय दिलं तुम्हाला कोकिलेनं?
बिना किसी को क्या भेद है, कौवा किसी का क्या लेख। मीठी बानी बोल के कोकिला सबको अपना कर ले। काही देत नाही आपल्याला, फक्त ते गोड गोड चिव असं गोड करते आणि म्हणून आपल्याला ती आवडते. त्याचप्रमाणे गोड माणसाला, गोड बोलणारा माणूस, छान बोलणारा माणूस, सत्य बोलणारा माणूस आहे ना, तो सर्वांना आवडतो. म्हणून सुग्रीव ज्याचा कंठ सुंदर आहे, जो धर्माचरणी आहे, त्याची मैत्री भगवंताशी होते. त्याचं नाव किष्किंधाकांड, सुंदरकांड. अनेक विपदा जरी आला, जो धैर्याने राहतो, त्याच वेळेस त्याला सीता माईचं दर्शन होतं. याचा अर्थ आहे सुंदरकांड. लंकाकांड. लंकाकांडात काय झालं? युद्ध झालं आहे. कुणाचं? धर्माचं आणि अधर्माचं. हे लक्षात घ्या. सज्जन माणूस म्हणजे सदैव चांगला राहावा असं नाही. सज्जन म्हणजे काय हो? सज्जन माणूस म्हणजे काय? आपली व्याख्या सांगा. हा फार सज्जन माणूस आहे बरं. इथं बोलत नाही, तिकडं बोलत नाही, आपापल्या घरी राहतो, खातो पितो, त्याचं तो फार सज्जन माणूस आहे. त्याला सज्जन म्हणावं का? मग समर्थ सज्जन होते का? मग छत्रपती सज्जन होते का? विदुर सज्जन होते का? हे लक्षात घ्या. घरी सुद्धा जर कोणी अधर्मात वागत असेल, चूक वागत असेल, असत्य वागत असेल, तर त्याचा नक्की विरोध करायला हवा. पण विरोध त्या व्यक्तीचा करू नका, विरोध त्याच्या आचरणाचा करा. पण सांगा, सज्जन म्हणजे शांत बसणं असं नाही बरं. विदुराने सारखं सांगितलं, दादा चुकतोयस, अरे दुर्योधन चुकतोय, भीष्माने सांगितलं, एका राज्य होते. पण सज्जन म्हणून शांत नाही बसते. अरे विदुर इतके श्रेष्ठ होते, ज्याच्या घरी न बोलता कृष्ण आले, पण त्यांनी घरी काय केलं? धर्माचं आचरण. घरी कुणी चुकत असेल, समाजात चुकत असेल, सांगा, पण वैर करू नका. प्रेमानं, व्यक्तीवरती प्रेम, फक्त त्याच्या सूत्रांशी विरोध असावा, अधर्माचा सदैव विरोधच करावा. कारण ही सृष्टी जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत धर्म आणि अधर्माचं युद्ध चालतच राहणार आहे. त्याचाच अर्थ लंकाकांड. आणि धर्म कधीही जिंकणार. सदैव धर्माचा पक्षपात करा तुम्ही, भागू नका. अधर्माकडे किती लोक असतात. अनेक गिधाड खूप ग्रुपमध्ये येतात, खूप असतात, पण सिंह एकटा असतो. त्याप्रमाणे धर्म जरी एकटा असताना अधर्मी किती जरी असते, पण शेवटी धर्माचीच विजय होते आणि पुन्हा रामराज्याची स्थापना होते. म्हणून लंकाकांड झाल्यानंतर काय झालं? उत्तर जीवनामध्ये रामराज्याची स्थापना झाली. संत सांगतात, या 7 सोपानांचं जो आचरण करतो त्याला भगवंताची प्राप्ती होते. चारित्र्य निर्मिती कशी होते? मनशुद्धीनं. मनशुद्धी कशी होते? अध्यात्म श्रवणानं, सत्पुरुषांच्या चरित्राच्या श्रवणानं, श्रीराम चरित्राच्या अनुकरणानं घडते. 2 चरित्र आहेत पहा, रामचरित्र आणि कृष्णचरित्र. भागवतामध्ये आधी रामचरित्र, नंतर कृष्णचरित्र. का? कारण जेव्हापर्यंत माणूस रामचरित्राचं अनुकरण करत नाही तेव्हापर्यंत त्याला कृष्ण कळत नाही. आणि एखाद्याला शंका वाटेल की बाबा आम्ही कृष्णचरित्राचं आचरण का करू नये? कृष्णाने एवढे लग्न केले, आम्ही का करू नये? तर ठीक आहे, संत म्हणतात हरकत नाही, करा. पण कुठून आरंभ करायचा? भगवान कृष्णाच्या चारित्र्याचा आरंभ कुठून झाला? पोतनेचं स्तनातून त्यांनी विष पिला. तुम्ही सुद्धा विष प्या आणि जर जिवंत राहिला तर करा आचरण कृष्णाचं. भगवान कृष्णांनी 1000 गुणाच्या काव्यावरती नृत्य केलं. जमेल का आपल्याला? दावाग्नीचा काम केला. जमेल का आपल्याला? कृष्णचरित्र अनुकरणीय नाहीये, ती भगवंताची लीला आहे. आणि श्रीरामांची लीला ही नराची लीला आहे, माणसाची लीला आहे. ही धर्म शिकवणारी लीला आहे. म्हणून आधी रामचरित्र, नंतर कृष्णचरित्र. राम कोणत्या वंशातले होते माहिती आहे का? सूर्यवंश. कोणता वंश? रामाच्या वडिलांचं नाव? कोणा सांगा? आईचं नाव? दशरथांच्या किती बायका होत्या? कौसल्या, कैकेयी, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. कौसल्याचा पुत्र कोण? श्रीराम. आणि कैकेयीचा? व्हेरी गुड. सुमित्रेचे? लक्ष्मण आणि या 4 भावंडांची कथा म्हणजे रामचरित्र. रामचरित्र काय शिकवतं आपल्याला? माणसाचं चरित्र कसं असावं. ठीक आहे. हे राम कोणत्या वंशात
अवतरण झालेले आहे. भगवान श्री कृष्णांच्या लीला आपण उद्या ऐकूया. उद्या आपण काला सुद्धा इथे करणार आहोत जर परवानगी असेल सर्वांची तर. उद्या संपूर्ण कृष्ण लीला आहे. तर मी पुन्हा विनंती करते, महालक्ष्मी सगळ्या दरवर्षी असतात, खूप कथा नसतात, थोडा तरी वेळ काढा आणि आपल्या आई बाबा आपले बंधू मित्र सर्वांना सांगा येते. मी काही मागत नाही, फक्त प्रेमानं तुम्ही कथा ऐकावी एवढी माझी इच्छा आहे. म्हणून पुन्हा सांगा की उद्या कृष्ण चरित्र आहे आणि सर्वांना कथेला जास्तीत जास्त संख्येमध्ये यायचं आहे. आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करू का? आता आपल्या समोर छोटीशी बालकृष्ण येतील. सर्वांनी शांतता राखायची. फक्त 5 मिनिटांचा उत्सव करू. देवकी ही कंसाची बहीण होती. तिला घेऊन तो रथामध्ये जात होता आणि एकाएकी आकाशवाणी झाली, आणि मूर्ख कंसा, या देवकीच्या गर्भातून जो अष्टम पुत्र जन्माला येणार त्याच्यापासून तुझी मृत्यू होणार आहे. असं आकाशवाणी झाली आणि ती अंतर्धान झाली. आणि कंसाला राग आला आणि कंसाने काय केलं? वसुदेवाला आणि देवकीला पकडलं, देवकीला मारण्याचा प्रयत्न केला. वसुदेवाने थांबवलं. कंसा असं करू नका, आता तुझा विवाह झालाय, तुमची बहीण आहे, स्त्रियांवरती अत्याचार नाही करायचा. आणि आश्वासन दिलं. ऐकला का कृष्ण जन्म? ऐकला का? फक्त 10 सेकंड. ठीक आहे. आणि 8व्या अवतार झाला साक्षात भगवानचा. त्यावेळेस देवकी आणि वसुदेव तुरुंगात होते. भगवान प्रकट झाले आणि सांगितलं, मला पत्रे ठेवू नका, मला गोकुळामध्ये सोडा. आणि म्हणून वसुदेवांनी काय केलं? आपल्या डोक्यावरती टोपली घेतली, त्याच्यावरती कृष्णांना घेतलं आणि भगवान कुठून निघाले? वसुदेवांच्या मस्तकावरती मथुरेतून गोकुळाकडे निघाले. आता उत्सव करूयात का? जायचं का गोकुळाला? गोविंद
आपल्या कथेमध्ये सुद्धा काल सुद्धा आले होते पण मला माहित नव्हतं. भागवतकार आहेत श्री अजयजी महाराज महाजन आलेले आहेत. कृष्ण जन्मोत्सव आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आपण त्यांचा सत्कार करूया. कारण समाजाला गरज आहे असे अनेक कीर्तनकार व्हावे, अनेक कथाकार व्हावे. शांततेत प्रसाद घेतल्यानंतरच जायचं आहे. हैदराबादहून जे महाराष्ट्राच्या बाहेरून ताई आपल्याला आल्या सनातन धर्माचा प्रचार करतायत आणि खरोखर ही आवश्यकता आहे. आता तरणा भाग्यवंत तुकोबारायांचे प्रमाण आहे, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आता सध्या सनातन धर्म वाचवण्याकरता, सनातन धर्म टिकवण्याकरता, संस्कृती टिकवण्याकरता आपण पाहतायत की किती संस्कृतीवर आपल्या पाश्चात्य संस्कृतीचे आघात होत आहेत. आपण आपला धर्म सोडत आहोत आणि अशा वेळेस एक सुशिक्षित विशेषतः आज आपण समाजात 2 मिनिट तुम्ही बोलता का मी बोलू? तुम्हाला बोलता येत असेल तर यावर येतं, कोणाला बोलता यावर तुमचं बोलणं ऐकायला आहेत लोक येतं का? विशेषतः आपण आज पाहतोय की भरपूर मंडळी शिकतायत, सुशिक्षित होत आहेत. पण काल काय ताईंनी, कारण ही शाळा विद्यार्थ्यांना फक्त सुशिक्षित नाही तर सुशिक्षित आणि संस्कारित दोन्ही करते. म्हणून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की इथून समोर पांडुरंग परमात्म्याने, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या आशीर्वादाने भाऊंच्या हातून अशी कार्य व्हावीत, सनातन धर्माचा प्रचार व्हावा, या मुलांमध्ये संस्कार रुजावीत. यांच्यात विशेषतः काही डॉक्टर आहेत. डॉक्टर असून सुद्धा एक भागवत कथाकार, रामायण, महाभारत. आज डॉक्टर म्हटलं, शिक्षक म्हटलं की काय माहिती का, माणूस सुशिक्षित झाल्याच्या नंतर नास्ते माणूस मरतं. ते म्हणजे कसं काय मरतं? आता हे अनुभव दुसऱ्याकडे पाहून शिकायचे असतात की विष पिलेली माणसं मरतात, ते दुसऱ्याकडे पाहायचं. तो जर म्हणला नाही विष पिलेली माणूस मरतच नाही, पितो स्वतः, हे अनुभव घ्यायचे नसतात. धर्म प्रभू रामचंद्राचा, ईश्वराचा, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केल्यानं स्वर्ग मोक्ष ह्या गोष्टी प्राप्त होतातच. ह्या गोष्टी जर दाखवायच्या म्हटलं तर काय त्याला पात्रता असावी या वयात आणि या वेळेत भाऊ हे सर्व काम करतायत आणि करत राहतील. ताई सुद्धा सनातन धर्माचा प्रचार करतायत आणि करत राहतील. एक ताईंच्या पाठीमागे एक मोठी हस्ती आम्ही, मी म्हणजे एक आदरातिथ्याने मी त्यांचं नाव सुद्धा घेऊ नये पण आम्ही आनंद त्या गोविंदगिरी म्हणतो आणि बाहेर त्यांना सर्व किशोरजी व्यास असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्राचं एक विद्वान व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व ताईंच्या गुरुस्थानी आहे आणि ते व्यक्तिमत्व ताईंना नेहमी सांगतात की ताई दीदी, तुम्ही जर कुणाला गुरु म्हणायचं असेल तर तुम्ही ज्ञानोबरायांना गुरु माना, तुकोबरायांना गुरु माना. मला विशेष वाटतं की किशोरजी व्यास, गोविंदगिरीजी महाराज महाराष्ट्राच्या बाहेर राहून सनातन धर्माचा प्रचार करत असताना वारकरी संप्रदायाचा वारसा सुद्धा चालवत आहेत आणि तो ताईंकडे आला आणि ताई सुद्धा ज्ञानोबरायांना गुरु मानतायत, तुकोबरायांना गुरु मानतायत, वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आहे. मी अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगेन की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, आपण केल्या पाहिजे आणि याच्या घराघरात कधी उठतात. मला विशेषतः माहिती आहे, मी एक वक्ता आहे, वक्त्याला वक्तृत्वात तुम्ही थांबून मी पण थांबू भाऊच्या जवळ राहायला का मी. अरे कॅमेरा पाहिजे होता, तुम्ही मोबाईलमध्ये नाही काढले का कोणी? तुम्हाला व्हॉट्सॲप हे ते इकडं काढता, हे आज नाही काढले.